नमस्कार विद्यार्थी मित्र. मी खेरनगर मनपा माध्यमिक इंग्लिश शाळा. माझं नाव सकट विजयकुमार मोहन. तर आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयाची जी चौथ्या विभागातली जी कविता आहे तिफन, तर ती तिफन कविता आपण आज अभ्यास करणार आहोत. ठीक है. तिफन एक कविता है और उसके कवि है विठ्ठल वाघ. 1945. ये देखो तिफन, ये कविता है. और तिफन किसको कहा जाता है? तो तिफन जो ये किसान है, और ये किसान जो बीज बो रहा है और इसको जो 3 नलियां है, 3 पाइप है, उसको ती 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 का मतलब 3, और फन फन का मतलब जो नीचे जो जमीन में वो जो चलते रहते हैं वो नुकीले भाग, उसको फन कहा जाता है. तो ये पूरे औजार को मिलाकर तिफन कहा जाता है. और जमीन में बीज बोने के लिए हम लोगों को जो औजार का इस्तेमाल किया जाता है उसको तिफन कहा जाता है. हाँ. तर या कवितेचे लेखक आहेत विठ्ठल वाघ. और विठ्ठल वाघ यांचा परिचय. तर ते सुप्रसिद्ध कवी व लेखक होते. आणि त्यांनी काया मातीत मातीत, पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यानंतर नाटक अंधार यात्रा हे नाटक त्यांचे प्रसिद्ध आहे. कादंबरीमध्ये डेबू ही कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. आणि प्रसिद्ध पुस्तके वराड इतिहास आणि बोली, आणि दुसरं पुस्तकाचं नाव आहे वराडी म्हणी. तर या कवितेमध्ये कवीने जो पावसाच्या दिवसातील जी पेरणी केली जाते, मतलब जो बीज बोया जाता है, और जो बैल रहते हैं उनका जो उनके बारे में प्रेम, और जो जब बारिश होती है तो माटी का जो सुगंध आता है, जो खुशबू आती है, उसका एक किसान सपना देख रहा है. और वो सपने से उसकी जो काम करने की जो लगभग है वो इस कविता से हमें पता चल रही है, या इस कविता में कवि ने बताया गया है. देखो अभी हम लोग कविता स्टार्ट करेंगे डायरेक्ट. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थैथय, ढग ढोल वाजविते. देखो काया मातीत मातीत मतलब काया, काया मतलब मिट्टी, काली मिट्टी. और जो खेत है उसमें जो मिट्टी रहती है उसको काया माती मतलब काली मिट्टी कहा गया है. और तिफन चालते मतलब जब वो मिट्टी में तिफन चलता है, म्हणजे ज्या वेळेस त्या मातीमध्ये ते अवजार चालते त्यावेळेस काय होतं, इज नाचते थय थय, ढग ढोल वाजवते. मतलब उस समय पर बिजली चमकती है, और जो बादल है वो जोर से आवाज करते. मतलब ढोल वाजवने मतलब जो ढोल जैसा हम बजाते हैं उस तरह से वो जो बादल है वह उस पर आवाज आता है. तर याचा अर्थ आहे काळ्या मातीत मातीत जेव्हा तिफन चालते, म्हणजे जेव्हा अवजार चालते त्यावेळेस काय होतं, ईज नाचते मतलब आकाशामध्ये ईज चमकते आणि ढग
जोर जोरात ढोल वाजवतात, म्हणजे ढग जोरात आवाज करतात. आणि खाली पहा तिफन, 3 नळ्यांचे पेरणीचे अवजार. प्लग. आगे का स्टांजा आहे, नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हाकालते, वटी बांधून पोटाला, पारा बती उनारते, झोई काठीला टांगते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग तांदूळ लळते, त्यात ढग बरसते. देखो, नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हकालते. नंदी बैल मतलब जो भगवान शंकर, भगवान शंकराचा जो वाहन आहे नंदी, म्हणजे बैल. तर त्या 2 बैलांच्या जोळीले, जोळीले मतलब सोबत, त्यांच्या दोघांच्या जोडीने सदाशिव हकालते. सदाशिव हकालते मतलब सदाशिव ये किसान का नाम आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आहे सदाशिव. आणि सदाशिव या शब्दाचा अर्थ होतो भगवान शंकर. लाही दुसरा समानार्थी शब्द आहे सदाशिव. वटी बांधून पोटाले, पाराबती उनारते. मतलब वटी, वटी मतलब द लैप ऑफ अ साड़ी, मतलब जो जो हम महिला है जो साड़ी पहनते हैं, उसका जो पल्लू रहता है उसका ऐसे सामने किया जाता है। देखो यहाँ पर जो किसान है जो बीज बो रहा है पहले चित्र में, उसमें क्या है, वो वटी जैसा, मतलब एक महिला अपना पल्लू का वैसा करती है, वैसे ही इस ये तिफन के ऊपर वो मतलब वो लगाया गया है, उसको भी वटी कहा जाता है। वटी बांधून पोटाला, पारा बती उनारते. अभी वटी बांधून पोटाला मतलब वो किसान की औरत, मतलब त्या शेतकऱ्याची बायको पोटाला, पोटाला वटी बांधते आणि पाराबती उनारते. पाराबती मतलब पार्वती, पार्वती मतलब जो शंकर है उसकी वाइफ, उसको पाराबती मतलब पार्वती कहा गया है। मतलब वो किसान और उसकी वाइफ को भगवान का दर्जा दिया है, इतना किसान श्रेष्ठ होता है। तर पाराबती उनारते, उनारते मतलब फेंकना, मतलब वो बीज है वो जमीन में फेंक रही है। वटी पोटाला बांधते, झोई काठीला टांगते, और उस तरह से वो महिला अपनी वटी पोटाला बांधते, मतलब जैसे औजार को वटी रहता है, मतलब वो हल जैसा है, उस तिफन उसको जैसा वटी रहता है उसका वैसे ही वटी वो किसान की वाइफ के पेट के ऊपर बांधी है। और कब बांधी है, झोई काटीला टांगते, मतलब ये देखो दूसरे चित्र में दिखाई दे रहा है, ये छोटे बच्चे के लिए वो झूला बनाया गया है। और वो कहाँ बनाया गया है, वो एक पेड़ के सामने से बांधा गया है, 2 पेड़ के बीच में वो झोका आहे. अशा परिस्थितीमध्ये वो तो शेतकरी बीज पेरत असतो. झोई काठीला टांगते, त्यात तांदूळ लळते. और ये जो जी झोळी आहे, हे झाडाला बांधल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं छोटं बाळ हे रडत असतं, आणि रडत असताना त्यात तांदूळ लळते, ढग बरसते. ढग बरसते मतलब वो बारिश होती ही रहती है. पहा, अशा कंडिशन मध्ये तो शेतकरी पेरणी करत असतो. कशी, तर तो बैलांच्या सोबत ते तिफन हाकत असतो, त्याची बायको पोटाला वटी बांधून ती पण पेरणी करत असते. त्याच्यानंतर त्याचं जे छोटं मुलगा आहे, जो बाळ आहे, ते काठीला मतलब जो कटीला जो पेड़ रहता है, त्या झाडाला ते झोळी बांधलेली आहे आणि वरून ढग बरसत आहे, मतलब म्हणजे थोडा थोडा पाऊस वरून
होत आहे, त्या अशा परिस्थितीत ते शेतकरी तिथं पेरणी करत आहे. काक रात बिजवाई जसं हासर चंदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन. सरीवर सरी येती, माती नाती धुती होती, तिचा कस्तुरीचा वास, भुले जीवाला पाळते, भूल जीवाला पाळते, वाट सांजीला पाहते, मैना वाटुली पाहते, रागू तिफन हाणते, ढग बरसते. हे पा काकरात बिजवाई जसं हासर चंदन. काकरात मतलब हे हे 2 बैल आहेत आणि हे अवजार आहे. त्याच्यामुळे जमिनीमध्ये जी नक्षी तयार होते, जी डिझाईन तयार होते, त्याला काकराई असं म्हटलं गेलंय. काकरात बिजवाई मतलब बियाणे, जसं हासर चांदन. चांदना मतलब चांदणे, द मूनलाईट. म्हणजे रात्रीच्या वेळेला जसं आकाशामध्ये चांदणं चमकतं, जसं चांदण्या दिसतात, तसं त्या जमिनीत ते बियाणे टाकल्यानंतर ते एकदम त्या चांदण्यासारखं त्या शेतकऱ्याला दिसत असतं. धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन. धरती मतलब जमीन, माती, और अंगोपांगी मतलब सर्व बाजूने लाळा नवसाचं गोंदन. अभी लाड़ा नवसाचं गोंदन मतलब जो हम लोग प्यार से गोंदन मतलब टैटू, हम लोग हाथ पर जैसा टैटू बनाते, लेकिन पुराने जमाने में एक दूसरे चित्र में दिखाया दे रहा है, औरत का हाथ है और उसके हाथ पर है गोंदन. त्याला मराठीमध्ये गोंदन का म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टॅटू म्हणतात. तर लाळा नवसाचं गोंदन मतलब ती जी जमीन आहे ती त्या शेतकऱ्याला हम लोग जैसा टैटू हाथ पर निकालते, वैसी वो जमीन उनको दिखाई दे रही है. सरीवर सरी येती, माती नाती धुती होती. म्हणजे सरीवर सरी येती आणि माती नाती धुती होती. देखो तीसरे चित्र में दिखाई दे रहा है. जोरदार पाऊस झाल्यानंतर सरीवर सरी येतात, म्हणजे भरपूर पाणी त्या जमिनीमधून वाहत असते आणि माती नाती धुती होती. माती नाथी धुती का मतलब है पूरी तरह से भीगना, मतलब पूर्णपणे भिजून जाणे. तर या पाण्यामुळे काय होतं, माती एका दुसऱ्यामध्ये पूर्णतः मिक्स होते आणि तिचा कस्तुरीचा वास भोले जीवाला पाळते. म्हणजे तिचा कस्तुरीचा वास मतलब एक सुवासिक वनस्पती, आणि ती वनस्पती कुठे असते, हरणाच्या बेंबीमध्ये. भूल जीवाला पाळते, वाट सांजीला पाहते. म्हणजे मैना वाटुली पाहते, रागू तिफन हाणते, ढग बरसते. पहा, भूल जीवाला पाळते, वाट सांजीला पाहते. म्हणजे जी शेतकऱ्याची बायको आहे, सांजिले मतलब संध्याकाळी, शाम के टाइम पर, इन द इवनिंग, तो शाम के टाइम पर वो अपने पति मतलब वो किसान की राह देखती रहती है. और उसमें देखो बताया गया है मैना और राघू, मतलब वो किसान के त्या शेतकऱ्याच्या बायकोला मैना म्हटलेले आहे आणि त्या शेतकऱ्याला राघू म्हटलेले. म्हणजे ही एक जोड आहे, पेयर. तो ये वो राह देखती है, लेकिन उनका वो पति जो किसान है वो तिफन मतलब चलाता रहता है जमीन में. और कब चलाता रहता है, जब ऊपर से ढग बरसते हैं, मतलब जोर जोर से बारिश होती रहती है.
अशा परिस्थितीत तो शेतकरी तिथं काम करत असतो. पुढचा टांजा आहे वला टाकती वला टाकती तिफन शितू वखर पाहते पाणी भिजलं ढेकुलं लोणी पायले वाटेते काया ढेकलात डोर हिरवं सपन पाहते डोर सपन पाहते पायात रुतते काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरवं सपान फुलते हिरवं सपान फुलते ढग बरसते येते पहा वला वला मतलब बियाने झेलने मतलब वो जमीन जो है वो बियाना मतलब बीज वो कैच करती रहती है शीतू तिफन वला टाकती तिफन शीतू वखर पाहते शीतू वखर पाहते मतलब जमीन साफ करण्याचे यंत्र मतलब वला वो कैच कब कर रहे हैं बियाने जब वो तिफन बियाने जमीन पर जब डाल रहे तो जमीन वो बियाने कैच कर रही है और वो तिफन जो है वो जो जमीन में जो कुछ पत्ते कुछ थोड़ा बहुत कचरा है वो साइड में करते म्हणजे तो जमिनीतील कचरा त्या यंत्रामुळे बाजूला जातो आणि जमीन जी आहे ती ते बियाणे झेलत असते मतलब कॅच करत असते पाणी भिजलं ढेकुलं लोणी पायाला वाटते म्हणजे जेव्हा ढेकुल ढेकुल मतलब ये जमीन में देखो यहाँ पर ऐसे पत्थर के जैसे मिट्टी के पत्थर बन गए उसको ढेकुळ मराठी मध्ये ढेकुळ कहा जाता है तो ते ढेकुळ जेव्हा शेतामध्ये पाणी येतं त्यावेळेस वो ढेकुळ पायाला कसे वाटतात काळ्या पानी भिजल ढेकुलं लोणी पायाला वाटते लोणी मतलब जो बटर है लोनी तो वो बटर के जैसे मुलायम ते पायाला वाटतात काया ढेकलात डोर हिरव सपान पाहते काया मतलब काळ्या और ढेकलात मतलब ढेकुल मतलब वो मिट्टी का पत्थर डोरिया डोया डोया मतलब आख म्हणजे डोळा मग म्हणजे त्या काळ्या ढेकळामध्ये तो शेतकरी हिरवं सपान म्हणजे स्वप्न पाहत आहे डोया सपान पाहते काटा पायात रुतते आणि जेव्हा तो शेतकरी उघड्या डोळ्याने उद्याचं स्वप्न पाहत असतो त्याच टायमाला त्याच्या पायामध्ये काटा रुतत असतो म्हणजे काटा उसके पैर में चुभ जाता है और काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरवं सपन फुलते हिरवं सपन फुलते ढग बरसते तो शेतकरी जेव्हा डोळ्याने स्वप्न पाहतो आणि त्यावेळेस त्याच्या पायामध्ये काटा टोचतो आणि काटा टोचल्यानंतर त्याच्या पायातून रक्त येते आणि तरी पण तो उद्याचं जे हिरवं स्वप्न आहे मतलब ये देखो हरा यहाँ पर हरा हरा खेत दिखाई दे रहा है और वो शेतकरी एकदम खुशी से उस तरफ देख रहा है तर ते स्वप्न शेतकरी ज्या वेळेस ते बीज बियाणं पेरत असतो त्याच वेळेस तो उद्याचं स्वप्न पाहत असतो तर मुलांनो हे पहा या इथपर्यंत ही कविता संपलेली आहे आणि या कवितेची चाल खूप छान कविता आहे तुम्हाला ही कविता मराठीच्या पिक्चर आहेत माझी माणसं तर त्या माझी माणसं या पिक्चर मध्ये मराठी मूव्ही आहे त्याच्यामध्ये हे गाणं घेतलेलं आहे तर त्याची चाल कशी आहे मी दोन ओळी तुम्हाला म्हणून दाखवतो पहा काया मातीत मातीत तिफन चालते
तिफन चालते तिफन चालते इज नाचत थैथय ढग ढोल वाजवितो ढग ढोल वाजविते ढग ढोल वाजविते. तर अशा प्रकारे या कवितेची चाल आहे. तर सर्व मुलांनी ही कविता अशा पद्धतीने म्हणायची आहे. तर ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ही तिफन विठ्ठल वाघ यांची कविता आपण पाहिलेली आहे. ठीक आहे. थँक्यू. काही अडचण असेल तर रेज हँड करून आपले प्रश्न विचारू शकता. हेलो सर, गुड मॉर्निंग। हाँ, गुड मॉर्निंग। बोलो बेटा। सर, आपने जो अभी टिफन का पोयम अभी पढ़ाया हाँ हाँ हाँ। सर, उसमें का जो सेकंड स्टेंजा है ना, वो सर एक बार फिर से रिवाइज करेंगे। सेकंड स्टैंजा मतलब कौन सा बोलो आपके सर, पास? कारकात बीजवाई संजा साहर चांदन धरतीच्या आगोपांगी लहा लावा नवसाचं गोंधन। दानसोच्या। ठीक है ठीक है ठीक है, ओके। हाँ, ओके सर। देखिए आपण मी पुन्हा पीपीटी शेअर करतोय। सर्वांना सेकंड स्टांजा पुन्हा एकदा सांगतो। एक मिनिट हा। हा, हे पहा स्टांजा मोबाईल वर हा, काकरात बिजवाई जसं हसर चांदन। काकराचा अर्थ आहे, हे पहा इथे समोर दोन बैल आहेत, मध्ये अवजार आहे आणि सरळ सरळ लाईन दिसत आहेत, त्याला काकर म्हणजे एक डिझाईन सारखं एक नक्षी सारखं दिसतं, त्याला काकरात असं म्हटलं जातं। बिजवाई बिजवाई मतलब बियाणे। आणि जसं हसर चांदन, रात्रीच्या वेळेस जसं आकाशामध्ये चांदणं चमकत असतं, त्याप्रमाणे त्या जमिनीमध्ये त्या शेतकऱ्याला ते बियाणं हसरत चांदन दिसत आहे। धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंधन। आणि ते बियाणं पेरल्यामुळे, बियाणं जमिनीत टाकल्यामुळे जमिनीच्या अंगोपांगी मतलब जमिनीच्या सर्व बाजूने लाळा नवसाचं गोंधन। लाळा नवसाचं मतलब एकदम प्यार से बोया गया बीज, उसको गोंधन। आता गोंधन म्हणजे काय, तर जैसा हम लोग टैटू निकालते हैं, वो टैटू एकदम हम लोग टैटू ऐसे ही निकालते हैं क्या, उसका आपको अच्छा लगता है, आपको निकालने का मतलब शौक रहता है, तशाच प्रकारे ते शेतकरी
त्याला ते जमिनीत पेरलेले बीज लाळा नवसाचं गोंधन मतलब प्यार से निकाला गया टॅटू जैसा ओ पेरणी त्याला वाटते. सरीवर सरी येती माती नाती धुती होती. आणि बीज पेरल्यानंतर जोराचा पाऊस होतो, सरीवर सरी येतात मतलब माती एक दुसऱ्यामध्ये मिक्स होते आणि वो नाती धुती मतलब वो पूरी मतलब मिट्टी नहा के निकलते मतलब पूरी मिट्टी गीली होती है मतलब पूर्णपणे वो माती भिजून जाते. तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाला पाळते वाट सांजीला पाहते. म्हणजे ते पाऊस झाल्यानंतर त्या मातीचा जो सुगंध आहे तो कशा प्रकारे सुगंध येतो. कस्तुरी हे एक वनस्पती आहे. त्या वनस्पती सारखा व कस्तुरीचा वास येतो आणि कस्तुरी सारखी ये वास मतलब सुगंध आहे. तर हा सुगंध हरणाच्या जवळ असतो और उसकी वजह से क्या होता है भूल जीवाला पाळते मतलब वो सब कुछ अपने मन से निकल रहा मतलब कुछ भी नहीं रहता मन में, सिर्फ वो अपने जमीन के बारे में ही अपने वो मिट्टी के बारे में उसका जो सुगंध आता है उसके बारे में सोचता है. आणि हे करता करता त्याला संध्याकाळ झालेली पण समजत नाही. सांजीले पाहते मतलब संध्याकाळच्या वेळेला त्याची जी बायको आहे वाईफ आहे ती संध्याकाळी त्या शेतकऱ्याची वाट पाहत असते. मैना वाटुली पाहते रागू तिफन हाणते. तर मैना वाटुली पाहते मतलब मैना उसकी राह देखती रहती है आणि रागू तिफन हाणते. आणि रागू शेतामध्ये वो तिफन चालवत असतो. रागू तिफन हाणते ढग बरसते. आणि हा रागू हा किसान जेव्हा तिफन हाणतो त्यावेळेस ढग वरून बरसत असते. ठीक है बेटा, आया समझ में. अभी और किसको कुछ पूछना है रेज हैंड करो. हेलो सर. हाँ बोलिए. हेलो सर. हाँ बोलो. सर लास्ट वाला जो आप बताए थे हाँ कविता उसका सर समझाइए ना एक बार फिर से. लास्ट में कौन सा वो बोलो जरा लाइन. बाल टाकते तिफन सुतू वक्ष पाहते. हाँ वला टाकती तिफन शितू वखर पाहते. यस सर. हाँ ठीक है. वला टाकती तिफन शितू वखर पाहते. पाणी भिजल ढेकुळ लोणी पायला वाटते. देखो अभी हम लोग बीज बोते हुए गांव में आप सभी लोगों ने देखा होगा कि बीज कैसा बोया जाता है. एक मिनट है. तो जो गाय में हम लोग जो बीज बोते समय देखते होंगे वला टाकती तिफन मतलब वो तिफन जो एक औजार रहता है. वला का मतलब है बियाने झेलने. वो जमीन बियाने मतलब बीज कैच करते. कब कैच करते हैं जब वो जमीन में तिफन चलता रहता है. सीतू अखर पाहते मतलब वो जो तिफन चलता रहता है उसकी वजह से जमीन में जो भी कुछ मतलब कुछ भी पत्ते रहेंगे मतलब कुछ भी कचरा रहेगा तो वो बाजू में वो निकल जाता है. और उसके बाद पाणी भिजलं ढेकुळ लोणी पायाला वाटते. म्हणजे जेव्हा
ज्या मातीचा ढेकुळ बनलेला असतो, मतलब पत्थर जैसा मिट्टी का बना हुआ रहता है, वो जब पानी में पानी उसके ऊपर अगर गिरता है या पानी उसके आसपास में चला जाता है तो वो एकदम फूल जाता है, और उसके ऊपर जब हम लोग पैर रखते हैं तो हम लोगों को वो लोनी मतलब बटर के जैसा वो मुलायम लगता है। डोया सपान पाहते काटा पायात रुतते, मतलब तो शेतकरी ती कंडिशन पाहून एक स्वप्न पाहतो। खुल्या म्हणजे उघड्या डोळ्यांनी वो स्वप्न पाहत असतो, और स्वप्न कोणतं पाहतो? हिरवं सपान, मतलब वो जमीन में जब हरा भरा खेत होगा वो सपना वो किसान देखता रहता है। डोया सपान पाहते पाया काटा पायात रुतते, आणि वो तो शेतकरी स्वप्न पाहताना इतका स्वप्नामध्ये मग्न होऊन जातो तर त्याच्या पायामध्ये काटा रुततो, मतलब म्हणजे त्याच्या पायामध्ये काटा टोचला तर त्याच्या पायातून लाल रक्त सांडते, और उसको उस ब्लड का उस खून का कुछ नहीं लगता, लेकिन वो क्या कहता है आगे का सपना देखता रहता है। उसके मन में वो हिरवा सपान मतलब हरा सपना उसके मन में हमेशा फुलता रहता है, और ढग बरसते म्हणजे वरून ढगांचा आवाज आणि पाऊस होत राहतो। समजलं? यस सर, हा ठीक आहे। थँक्यू सर. अजून कोणाला विचारायचंय? एक मिनिट। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील जो मराठीची जी तिफन ही कविता आपण पाहिलेली आहे आणि सर्वांना ती समजली असेल। ठीक है, थैंक यू बच्चों। तो हम लोग अपना ये ऑनलाइन लेक्चर यहाँ खत्म करते। थैंक यू।